माझ्या तर स्कूटीच देत नाही कधी, मग मला कशी चालवता येईल ना. मला लय भीती वाटते तुझ्याकडे गाडीवर माग बसायची. टेन्शन नका घेऊ, पोचवेल व्यवस्थित. घेतो आवरून. काय झालं तुला? काहीतरी बाहेर काय खाल्लं मला तर आठवतच नाही वेगळं. काय खाल्लं तर? पाणी वगैरे पिण्यात माझं बदल झाला असेल काय माहित होतं. दवाखान्यात जायचं का नाही तर? नाही नको एवढ्यासाठी कुठे. बरं ठीक आहे. गरम पाण्याचं हे कर, गुण कर, कोमट पाणी घेऊन थोडं. आवर पटपट, आज शनिवारी काय कुठतरी जाऊ बाहेर. हो ठीक आहे, माझं लगेच उरकलं. मी चहा ठेवते. नाही चालेल. कधी जाणार आहे अंघोळीला तुम्ही? मला आणखी देवपूजा करायची, आवर लवकर. जातो 5 मिनिटं. चहा मी तुम्हाला अंघोळून आल्यानंतरच देणार आहे, त्यामुळे जा लवकर अंघोळ कर. आवडतो की तुला काय करायचं? 5 मिनिटात आवरून आलो मी बस. बाहेर जायचं पण तुम्हीच म्हणताय, लवकर पण आवरत नाहीये, मग काय करू? नाही जा लवकर. तर आता मी साहेबांसाठी चहा बनवतेय. ते गेले तर अंघोळीला, आता त्यांना आल्यानंतर चहा द्यावा लागेल मला. खूप जण चहा असं बनवतात अगोदर, म्हणजे पाणी वगैरे टाकून त्यात चहा पावडर वगैरे, पण मी असंच बनवते चहा, डायरेक्ट दुधामध्येच टाकते मी. आणि आज माझा जरा घसा खराब असल्यामुळं थोडंसं अद्रक वगैरे टाकून चहा बनवते, म्हणजे जरा बरा लागेल तो चहा. मला पण आवरायचं आता, देवपूजा वगैरे करायची, बाहेर जायचंय, म्हणजे कुठे जायचंय काय माहिती, आता बघूयात. झाला का चहा? हो हे काय चहा झाला. किती वेळ झाला चहा बनवते? माझी आंघोळ झाले, सगळं झालं. बनवते ना, झालं ना. काय घ्या लगेच तुम्ही चहा. लवकर आवर तू पण, ड्रेस वगैरे चेंज कर आणि देवपूजा करून घे. लय वेळ झाला. बघा मस्त असा चहा, त्यासोबत बिस्किट वगैरे दिलेत. झालं का तुझं? झालं. येतो पण चहा घेऊन लवकर उरक. हा घेते. चहा घेते आणि आवरा लवकर. काय कुठं जायचं मग? कुठे जायचं बघा आता, तुम्हीच बघा कुठे जायचं. सांगा तुम्ही आता. काय मस्त मध्ये इथंच फेरफटका मारून माघार घरी आपला आराम करू. आज सॅटरडे, माहिती होतं मला, माहिती होतं तुम्ही मला इथंच नेणार कुठं तरी. थोडा आराम पाहिजे ना कुठतरी. कुठेच गेलो नाही आपण फिरायला. कुठं जायचंय फिरायला? आवरला का तुझं? हो हे काय किती वेळ झाला आवरलं चाललंय. तर श्रद्धा आता आवरायला गेली, तर मला सगळे ओरडत होते आवरा आवरा. आता स्वतःच आवरत बसले. मित्रांनो पाठीमागं बघा आमचा ब्लॉग चालू आहे. दिवसभर आमचा ब्लॉगच बघत असतो. आठवड्यात आम्हाला कुठं बाहेर फिरायला जाता येत नाही, कारण माझं ऑफिस असतं आणि शनिवार रविवार मला सुट्टी असते. म्हटलं चला आवर लवकर फिरू, तर अजून आवरतीच आहे ती. मी आता आमचे ब्लॉग बघत बसलो आहे, तर तुम्ही बघू शकता पाठीमागे. हे काय मॅडम साहेब आता आवरून आले आत्ताशी. किती वेळ झाला आवरलं?
तुम्हाला फक्त तुमचंच आवरायचं असतं, मला माझं प्लस घर आवरून निघाली ना मी. हो दोघ जणच राहतो घरी आणि एवढं आवरायला एवढा वेळ लागतो का तुला? असं काही नाही, आवरले माझं आता निघलं. हा तर मित्रांनो ब्लॉग बघा आमचा, तुम्ही नक्की पाहिला नसाल तर एकदा नक्की बघा आणि आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आम्ही आता मॅडमचं आता आवरून झालंय तर आम्ही आता निघतो, येतो फिरून बाहेरून. तर तुम्ही पण बघा आम्ही कुठं जातोय ते. जास्त काही लांब वगैरे जात नाही आम्ही, इथे जवळच जातोय. पण ते ठिकाण खूप छान आहे, तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर दिसेलच. ठीक आहे चला आवल. हो निघू चला. जमतीये का मला? जमते पण नीट चालवा, मला व्यवस्थित पोहोचवा. तुम्ही माझ्या तर स्कूटीच देत नाही कधी, मग मला कशी चालवता येईल ना? मला लय भीती वाटते तुझ्याकडून गाडीवर माग बसायची. टेन्शन नका घेऊ, मी पोहोचलो व्यवस्थित. नीट चालव हळूहळू. हो राईट घ्यायचं ना? हा राईट घ्यायचंय. लय पळवू नका गाडी, व्यवस्थित चालव आणि मला व्यवस्थित नाही घरी. घरचं माहिती नाही पण मी तिकडे नाही. आणि आम्ही रामदरा या ठिकाणी पोहोचलो आणि गाडी पार्क करून पावती घेऊन भव्य अशी एक कमान आहे त्यातून आतमध्ये गेलो. आणि आतमध्ये आल्यानंतर सुंदर असे मंदिर पाहायला मिळते. या मंदिराचं आणि त्या नारळांच्या झाडांचं प्रतिबिंब खूप सुरेख त्या पाण्यामध्ये दिसतं. आणि इथे असंख्य वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. तिथून आत गेल्यानंतर खूप मोठा स्पेस आहे आणि चारही बाजूंनी झाडे आहेत. त्या निळाशार तलावामध्ये सुंदर असे बदक पाहायला मिळतात. मंदिराच्या कडेने तर भरपूर झाडे आहेत, परंतु मंदिरामध्ये सुद्धा खूप नारळाची झाडे आहेत. आणि तिथून पुढे गेल्यानंतर छोटी छोटी अशी मंदिरे आहेत आणि तिथे आम्ही समाधीचे दर्शन घेऊन पुढे निघालो. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर अफाट शांततेचा अनुभव येतो. तसेच त्या भिंतींना स्पर्श केल्यानंतर त्या मंदिराची सौंदर्यता लक्षात येते. या मंदिरात वेगवेगळ्या देवदेवतांची सुरेख अशी शिल्प आहेत. रांगेत थांबून श्रीरामांचे व इतर देवतांचे दर्शन घेतले. सुंदर कमानी, बाग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या हिरवाळीत आणि निळ्याशार पाण्याच्या तलावाच्या काठावरती हे सुंदर रामदरा आहे. पक्ष्यांचा किलबिलाट तर अखंड चालू होता. झालं का? आलं की चालू झालं का खायचं? माझं दर्शन झालं ना, मग थोडस काहीतरी खावंच लागेल. इथे 2-3 वर्षांच्या अगोदर म्हणजे काहीच नव्हतं नाही का, सगळीकडे मोकळं होतं. हा ना. आता प्रत्येक ठिकाणी ते आता पार्किंग साठी पण नाही का पैसे चार्ज करतात ते लोक. आणि आता भरपूर गर्दी पण झाली. पर्यटन स्थळ झालं ना, त्यामुळे जास्त गर्दी वाढली. पर्यटन स्थळ झाले, सगळीकडे मोकळं होतं. आता खूप ठिकाणी बंद केलेली, रिस्ट्रिक्शन दिलं सगळीकडे आता. आणि काम पण चालू इकडे काहीतरी, त्यामुळे सगळं बंद केलेलं आहे. ज्या वेळेला श्रीराम वनवासाला होते त्यावेळेला प्रभू श्रीराम या जागेला भेट देऊन गेले अशी येथील लोकांची धारणा आहे. म्हणून या ठिकाणाला रामदरा असं म्हटलं जातं. आज भरपूर गर्दी इकडे पाहू शकता तुम्ही. पाठीमागे पण जास्तच गर्दी. आणखी पाठीमागे तुम्ही पाहू शकता भरपूर गर्दी आहे. सगळे फॅमिली आज शनिवारची सुट्टी एन्जॉय करतात इकडे येऊन. पूर्ण दिवस तुम्ही इथे थांबू शकता. खूप सुंदर ठिकाण आहे. इथे लोणी पासून जवळच आहे, खूप 4-5 किलोमीटर आहे. हो, इथे आल्यानंतर तुमचा दिवस कसा जाईल ते समजत नाही तुम्हाला. त्यामुळे पूर्ण दिवसभर तुम्ही इकडे बसू शकता, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करू शकता इकडे येऊन तुम्ही. या ठिकाणी सुंदर असा वेळ घालवून आम्ही परत घरी जाण्यासाठी निघालो. फायनली भेटली बाबा गाडी मला. मी चालवणार ते पुढे. देतो घरी गेला. माझी जबाबदारी आहे तुम्हाला घरी पोहोचवणं. हिच्याकडे गाडी दिली आता चालवला. आता तुम्हीच बघा ही गाडी कशी चालवती. आत्ताच एक समोर ट्रक आली तसं गाडी साईडला घातली. आता तुम्हीच बघा इथं गाडी कशी चालवते. व्यवस्थित चालव मी
बघतोय आम्ही, बघतोय कशी चालत चालत. हे रस्ते असे आहेत, मी तरी काय नाही ना तुझ्यासाठी आता काय बाबा, रस्ते चांगले करून घेतो ना मी, तुला जायचं नाही. सुरुवातीला असंच होणार आहे ना. सुरुवातीला तुला गाडी शिकून किती दिवस झाले? मध्ये मी किती दिवसांचा गॅप घेतला. बरे बरे या चालू, हळूहळू चालू, हा चांगले चालू. माणूस रॉंग साईड येतोय. त्या माणसाची चुकी आहे. बरोबर रस्ता आहे ना? थोडं टेन्शन दिल्यामुळे चांगली गाडी चालवायला लागली जरा. प्रोग्रेस आहे, प्रोग्रेस आहे म्हणून कशी खड्ड्यात बिड्ड्यात गाडी घालू नको. नाही नाही, व्यवस्थित चालेल. हो, गर्दीच्या ठिकाणी चालवली मी तरच मला जमेल असं वाटतंय. जमू दे, हळूहळू चालू नको आणि घरी पोहोचव व्यवस्थित. ती जबाबदारी माझी. हा तेच म्हणलं, तुझी जबाबदारी म्हणून तर टेन्शन यायला लागले. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. मी आता रोज कॉलेजला स्कूटी घेऊन जात जाणार आहे, त्यामुळे मला कॉलेजला घेऊन जाणार स्कूटी? हा. आधी ऋषीला विचार, स्कूटी घेऊन जाऊ का? तो हो म्हणला तर घेऊन जा. तो तेच म्हणणार आहे, तू दाजींना विचार. दाजी आणि दाजी म्हणतात ऋषीला विचार. आपलं नाही, तुम्ही इनडायरेक्टली मला नेऊ नको असं सांगताय दोघं पण. नाही गाडीचा स्कूटीचा मालक जो आहे त्याला विचारतो, त्याच्या जबाबदारी देत असेल तर घेऊन जा. आणलं नाही इथपर्यंत मी व्यवस्थित तुम्हाला. आलो आता भूक लागली म्हणून आम्ही मिसळ खायसाठी आलोय. हो, आता इथून मिसळ खाऊन मग घरी जाऊ. बघू शकता सुंदर अशी मिसळ आम्ही खात आहे. यांनी तर चालू केलं खायला. बाहेर ऊन लागतंय खूप. हा ना, पोचलो व्यवस्थित. तशी तू चांगली चालवते गाडी, पण असंच बोलत होता मी तुला. कंटाळा आला पण खूप. पण बरं वाटलं थोडस, आपलं नाही का बाहेर गेलो ते बरं वाटलं. तेच ना, ऑफिसच्या मुळे मला काय बाहेर जाता येत नाही. सॅटर्डे संडेच असतो. बाहेर कुठं गर्दीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा ते शांत ठिकाण होतं एकदम, नाही का, तिथे बरं वाटलं, एकदम शांत होतं. त्यामुळे शांत होतं, पण तिथं पण आता गर्दी व्हायला लागली त्यामुळे थोडी होती गर्दी. मस्त वाटलं. आलो आता घरी. जरा वेगळं काहीतरी आठवड्याचं एकदा. हा ना. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मग. बाय बाय.